नमस्कार मंडळी, मी अक्षय आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, दादरमध्ये आपले जे नमन नाट्य किंवा शक्तितुऱ्या वगैरे होत असतात त्या ठिकाणी आलो आहे. आपल्या छत्रपती शिवाजी नाट्य मंदिर दादर या ठिकाणी पाहू शकता. आणि इकडे थोडंसं चेंजेस झालं आहे. जे बाल्कनीच्या सीट्स होत्या त्या आपल्या नवीन आता ह्या वर्षापासून पाहायला मिळणार आहेत इकडे. तर पाहू शकता इकडे सर्व सिटिंग कम्फर्टेबल आहेत. आणि नवीन असं आपलं पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर असं या शीटवरती नाव आलेत. आणि शीट बघू शकता कम्फर्टेबल आहे एकदम बसण्यासाठी. आणि थोड्या शीट कमी झाल्यात पण स्पेस आहे. आणि खूप सुंदर असं आपण इथून लुक घेऊ शकता आपल्या नमन कार्यक्रमाचा, शक्तितुऱ्या कार्यक्रमाचा. तर चला, तर आपण आलो होतो. तर आपल्यासोबत आहेत सुनील दादा, जे नमन कोकणातील नमन, शक्तितुरा व नाटक वगैरे यांचे आयोजक आहेत, आयोजन करतात. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. आज आपण इथं आलो आहेत, असंच आलो होतो. तर पाहिलं की नवीन सिटिंग अरेंजमेंट आहे, त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? फेब्रुवारी 20 नंतर हे आपलं बाल्कनीचं जे सिटिंग अरेंजमेंट होती ती चेंज करण्यात आलेली आहे. अजून सर्व सीट बसवण्यात आल्या आहेत, पण अजून नंबरिंग झालेली नाही आहे. मला वाटतं लास्ट 293 सीट होत्या त्या आता 243 सीट, म्हणजेच 50 सीट कमी झालेल्या आहेत. 50 सीट जरी कमी झाल्या पण बसण्याची जी अरेंजमेंट आहे ती एकदम सुसज्ज पद्धतीने आहे. आणि अत्यंत मनमोहने अत्यंत कार्यक्रम तुम्ही पाहू शकता अशी सिटिंग अरेंजमेंट मॅनेजमेंटनी केलेले आहे. त्याची आपण पाहणी करण्यासाठी आज आम्ही शिवाजी नाट्य मंदिर दादर येथे आलेलो आहेत. खरोखरच आता जून महिन्यापासून, मला वाटतं 13 जूनपासून जे शक्तितुऱ्याचे कार्यक्रम होणार आहेत, मला वाटतं जून महिन्यामध्येच 15 ते 16 कार्यक्रम आहेत आणि ते टॉप लेवलचे आहेत. आणि त्यातील आमचे 2 शो म्हणजेच दिनांक 19 जून 2026 रोजी शाहीर राजेशजी निकम आणि प्रतिस्पर्धी शाहीर म्हणून देवेंद्रजी झिमण यांची सलामीची जोडी यांचा सामना होणार आहे. त्यानंतर कोकणचे यूट्यूबरसह सुनील डावल यांच्या मार्गदर्शनाखाली 21 जून रोजी याच ठिकाणी पुन्हा एकदा ज्या आयोजकांनी अक्षरशः हंगामा गतवर्षीचा गाजवला असे आणि नावाजलेले आयोजक म्हणजेच कोकणचे यूट्यूबर यांचा सामना होणार आहे. शाहीर राजेशजी निकम विरुद्ध विकासजी लांबोरे यांच्यात ही लढत होणार आहे. तर मी प्रेक्षकांना आणि सर्व कलाप्रेमींना विनंती करतो की या कलेचा त्यांनी आस्वाद घ्यावा आणि आनंद लुटावा. आणि आमचं नियोजनाच्या बाबतीत म्हटलं तर कोकणचे यूट्यूबर्स अत्यंत वेळेचं भान ठेवून आणि संपूर्ण कार्यक्रम रसिक प्रेक्षकांना कसा पाहावयास मिळेल याची जाणीव ठेवून अत्यंत काटेकोरपणाने नियोजन करणार आहेत आणि करत आहेत. याची रसिक प्रेक्षकांनी नोंद घ्यायची आहे. ना सत्कार ना समारंभ, जेवढा वेळ कलाकाराला देण्यात येईल याची ते शिस्त पाळत असतात. असं हे नियोजन होणार आहे. तर म्हणून प्रेक्षकांनी 19 जून आणि 21 जून ह्या 2 नियोजनात येऊन कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा आहे. धन्यवाद दादा. आणि खूप छान वाटतं आहे. आता जस्ट नंबरिंग बाकी आहे, पाहू शकता इकडे नंबर टाकणार आणि इथून जी ही लाईन सुरू होणार आहे ती तिथपर्यंत असणार आहे. आणि मस्त असा एक लुक आहे इथून. आणि इथून हा जो आपला नमन कार्यक्रम म्हणा, शक्तितुऱ्या कार्यक्रम म्हणा, याचा आपण आनंद घेऊ शकतो. जरी कोपऱ्यात बसलात तरी हां, म्हणजे कोपऱ्यात जरी बसलात तरीही काही हे नाही. खूप सुंदर असा लुक भेटणार आहे तुम्हाला. आणि वरच्या सिटिंगची तुम्हाला माहिती असेल प्राईस खूप कमी असते. आणि इथून जो पाहण्याचा जो आनंद आहे तो काही वेगळाच आहे. तर चला, तर मग आपण भेटूया पुढच्या महिन्यात जूनमध्ये 19 जून आणि 21 जून या दिवशी. धन्यवाद.